नमस्कार. माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मनाशी ही तगूज हे नाव आपल्या सगळ्यांनाच माहीत झालेलं आहे. कारण आपल्या प्रत्येक माणसाचं म्हणा, प्रत्येक व्यक्तीचं म्हणा, मन हेच सर्व आयुष्यभर सोबती असतं आणि ते सुखाचं, दुःखाचं सगळं कारण असतं. तुम्ही असे कितीतरी लोक बघितले असतील, की मोठ्या मोठ्या बंगल्यात राहतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत नाही. कारण की त्यांना जगण्याची कला माहीत झालेली नसते. आणि तेच तुम्ही गरिबांचे घरातले अगदी मोजकं म्हणजे आज खाल्लं तर संध्याकाळी काय खायचं किंवा उद्या काय खायचं त्यांना प्रश्न पडतो. ते लोक सुद्धा सुखी समाधानी आनंदाने राहतात. त्यांची मुलं पण अगदी कधीही चिडचिड नाही करता, न रडता, न हट्ट करता, जे असेल त्याच्यात राहतात. मध्ये एक गोष्ट मी बघितली होती, ऐकली होती म्हणजे, की एकशे 5-6 मुलं, छोटे छोटे मुलं खेळत असतात आणि एक मुलगा सतत झुकझुक गाडी सारखे 5-6 मुलं लाईनीने एका मागे एका मागे पकडून खेळतात. आणि शेवटचा जो मुलगा असतो तो नेहमी आपला गार्डचा काम म्हणजे रोल करत असतो, की झेंडा दाखवायचा असायचा, शर्ट हलवत असतो. तर एक दिवस हा पाहणारा जो असतो तो म्हणतो, मी कधीच बघतोय तुम्ही या मुलाला मागे का ठेवता, तुम्ही सगळे लोक पुढे असा डब्यांमध्ये आणि हा एकटा मुलगा मागे, असं का? तर ते सगळी मुलं म्हणतात, सर त्याच्याजवळ एकच शर्ट आहे आणि जर आम्ही तो पकडला आणि जर तो फाटला तर तो उद्या काय घालेल, या विचाराने तो तो शर्ट काढून ठेवतो खेळताना आणि मग झेंडा झेंडा खेळून तो आमच्यासोबत खेळतो, म्हणून आम्ही त्याला असं करतो म्हणे. बघा इतक्या लहान मुलांमध्ये किती मॅच्युरिटी, म्हणजे काय असतं बघा, वेळ आणि काळ माणसाला सगळं शिकवत असतं. आता कालच 12वीचे रिझल्ट लागले आणि आई वडिलांच्या ज्या मुलांकडनं अपेक्षा होत्या त्या कुणाच्या पूर्ण झाल्या, कुणाच्या नाही झाल्या. मंडळी, प्रत्येक जण आपापल्या परीने अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. आई वडील आपल्या मुलांच्या मार्कांसाठी, प्रगतीसाठी वाटेल तो पैसा खर्च करायला तयार असतात. स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन ते लोक आपल्या मुलाला शिकवतात आणि मुलगा सुद्धा प्रामाणिकपणे मदत करतो, सगळी मेहनत करतो आणि अलर्ट पण राहतो, की सगळीकडे काय चालू आहे आणि आपण त्याच्या मागे नाही पडलं पाहिजे स्पर्धेमध्ये. प्रत्येक ठिकाणची सीईटी देईल, एंट्रन्स देईल, जेईई देईल, सगळं देईल. पण काय होतंय, काय काही वेळेस शिक्षण पद्धतीमध्ये फरक पडतो किंवा विचाराच्या पद्धतीत फरक पडतो आणि मग मार्क कमी मिळतात. पण मग मार्क्स कमी मिळाले म्हणून विद्यार्थ्यांनी खचून जायचं का? ही त्याची अपयशाची पहिली पायरी समजायला पाहिजे त्यांनी. अपयश नाहीच आहे ते, थोडस अपेक्षेपेक्षा मार्क कमी मिळाले एवढीच एक मनाची नाराजी आहे. पण ती नाराजी ऍक्सेप्ट करून पुढचा मार्ग आपण कसा चांगला करू हा विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे. मंडळी, अशी कितीतरी लोक म्हणजे जे यशस्वी होऊन गेले ते प्रत्येक ठिकाणी पहिले अयशस्वीच झाले आहेत आणि मग त्यातनं त्यांनी शिकून शिकून नवीन नवीन संधी प्राप्त करून घेऊन स्वतःला पुढे यशस्वी करून दाखवलंय. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अपयश यश असं येतच राहतं, पण त्यांनी आपण खचून जाऊन चालत नाही आणि यासाठी आई वडिलांनी पण त्याला सपोर्ट केलाच पाहिजे आणि आपल्या मुलांना सांभाळलं पाहिजे. कारण आजकालचं जग हे इतकं सेन्सिटिव्ह झालेलं आहे की मुलं खूप सेन्सिटिव्ह झाली आहेत. कुठल्या गोष्टीचं त्यांना वाईट वाटेल, नुसती एक नजर जरी टाकली वडिलांनी तरी त्यांना वाटतं आपल्याकडे वडिलांनी का बघितलं, त्यामुळे ते दिवसभर विचार करतात. कारण काय झालं, सगळे लिमिटेड छोटी फॅमिली झाली आहे आणि प्रत्येक जण प्रत्येकाचा खूप विचार करताय. त्यामुळे मग काय होतंय की सगळेजण अगदी एकमेकाचा विचार करून करूनच अर्ध आयुष्य काढतात असं मला वाटायला लागतंय. मग त्यांनी आनंदाने एन्जॉय केव्हा करायचं? म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये जे जे आपल्याला प्रसंग येतात त्यातनं आपण वेगवेगळं शिकत शिकत पुढे जात जात आपण गेलं पाहिजे. की आयुष्यात इंजिनिअरिंगचीच डिग्री घेतली म्हणजे सगळं मिळालं असं नाहीये. कितीतरी डॉक्टर्स लोक एमबीबीएस झाले आणि मग त्यांना त्याच्यामध्ये औचित्य नाही वाटलं, मग त्यांनी परत एमपीएससी युपीएससी करून ते कलेक्टर, आयपीएस, आयएएस झाले, सब इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर, काय त्यांना व्हायचं होतं ते झाले. सांगतात ते, आम्ही डॉक्टर झालो पण आम्हाला त्यात इंटरेस्ट नव्हता. मग तेव्हा त्यांनी किती लावतोड जीवतोड करून मेहनत केली असेल आणि आपली सीट प्राप्त केली असेल एमबीबीएस साठी. पण मग त्यांना ते पुढे डॉक्टर की करायला नाही आवडलं. होतं असं कधी कधी, ते अट्रॅक्शन वाटतं पहिले की अरे वा छान आहे डॉक्टर, म्हणजे आपण लोकांची सेवा करू, जनसेवा करू, आपल्याला खूप पुण्य मिळेल.
पण प्रत्यक्षात त्याच्यातले जे खड्डे खाचखळ जे असतात ते त्यात पडल्यावर कळतात माणसाला. आणि प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळी असते, व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येक व्यक्तीला हँडल करणं जे डॉक्टरला ती एक प्रॅक्टिस म्हणूनच डॉक्टर लोक आम्ही प्रॅक्टिस करतो म्हणतात, वकील पण आम्ही प्रॅक्टिस करतो म्हणतात. असं हे ह्याला जीवन ऐसे नाव. प्रत्येक ठिकाणी हेच तुम्हाला आढळून येईल. कुणाला काय व्हायचं असतं, कुणाला काय व्हायचं असतं, पण ते नंतर वेगळे होतात. पण त्यामध्ये त्यांना खंत वाटत नाही, कारण ते आपल्या आवडीचं काम करत असतात. आणि आयुष्यात हेच महत्वाचं आहे, की आपण आपल्या आवडीचं काम काय करतो हे ओळखूनच आपण पुढे गेलं, तर मग आपल्याला खंत बाळगायची काळजी नाहीये. आणि खंत बाळगायचं दुःख पण करायचं नाही, आणि दुःख तर अजिबात करायचं नाही. पुढे पुढे जात राहायचं आणि आनंदाने जीवन जगत जायचं. मन सुंदर प्रसन्न असलं की जीवन पण प्रसन्न आणि सुंदर होतं. अहो, साधे मुरमुऱ्याची सुकी भेळ सुद्धा लोक आनंदाने खातात. त्या प्रत्येक ठिकाणी भारी भारी आईस्क्रीम आणि चॉकलेट्स आणि ड्रायफ्रुट्सच खाल्ले पाहिजे असं नसतं. हा, तुम्ही छान कांदा किंवा टमाटा काकडी कापा, वाटलं तर नारळ जाडी टाका. अजून तुम्हाला राजेशाही करायचं असेल तर त्याला काजूचे तुकडे टाका. आणि मग चिंचेची चटणी थोडी टाका किंवा लिंबू पिळा. चिंचेची चटणी आवडत नसेल किंवा चालत नसेल, लिंबू पिळा थोडस. सुंदर भेळ तयार होते. त्यात ना तेल ना मसाला ना मिरची, पण सगळ्या चवी येतात. त्यामुळे ते सुंदर लागतं आणि हेल्दी पण होतं. आजकाल पौष्टिक पौष्टिक आणि हेल्दी आणि वेट रिड्यूसचं फार चाललेलं आहे सगळीकडे. वजनाकडे लक्ष ठेवा, वजनाकडे लक्ष ठेवा. मंडळी, आयुष्य हे असंच आहे. रोज तुम्ही सकाळी उठले की तुम्हाला एक नवीन नवीन काहीतरी हर्डल समोर दिसेल. मग त्याला तुम्ही हर्डल म्हणायचं का आव्हान म्हणायचं का चॅलेंज म्हणायचं, हे आपल्या स्वतःवरच अवलंबून आहे. आणि प्रत्येक हर्डल जो माणूस आनंदाने हसत खेळत पार पाडतो आणि रात्री शांततेने झोपतो, त्यालाच माणूस म्हणून आपण म्हणू शकतो की हा खरोखर मनुष्य प्राणी म्हणून जगतोय. नाही तर मग दुसऱ्या प्राण्यात आणि आपल्यामध्ये फरक काय? आपल्याला विचारशक्ती दिली आहे देवाने, सारासार विचार करायची शक्ती दिलेली आहे. आणि समोरच्या पुढे काय संकट येईल किंवा काय प्रसंग येतील ह्याचा आपण दूरदृष्टी ठेवून विचार पण करू शकतो. सारासार विचार करून जो माणूस पुढे पुढे जातो, तो आयुष्यात सक्सेस व्हायला काहीच कारण नाहीये, काहीच घाबरायचं कारण नाहीये. म्हणजे कसं वाटलं तुम्हाला माझं बोलणं? एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवते. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.